सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आलात तुम्ही आबा? छान झालंय ना, मोठं झालंय जरा. एकटे झालात तुम्ही? खारकर काका नाही आले का? नाही, तुला दिसले का कुठे? नाही नाही, तुम्ही फाटकात ना एकटेच आलात म्हणून मी म्हटलं ते नव्हते का तुमच्याबरोबर? कळत नाही यायचं, म्हणजे कालपासून त्याला मी पाहिलेलंच नाही, कट्ट्यावरही आले नाही. हो का? काय कळत नाही काय झालं त्याचं. मग नेनांना फोन करून विचारायचं का? म्हणजे त्याला नेण्याला विचारलं ना मी, नेण्याला विचारलं, पण ते म्हणतात की त्यांनी काही पाहिलं नाही. हो का? हो, पण प्रकृती त्यांची बरी नसणार असं नाही होणार. का बरं? कशावरून? प्रकृती तर बरी नसती तर त्यांनी मला फोन केला असता की बाबा तुमच्याकडे चूर्ण काढा काही आहे का म्हणून. विचारलं तर मला नाही विचारलं काही. अहो आबा, तुम्हाला सांगायचंच राहिलं, ते तिकडे बुचाचं झाड होतं बघा मोठं, कितीतरी मोठं होतं ते. किती वर्ष झाली, म्हणजे मीच मला वाटतं गेली 12 वर्ष बघत होते, तर ते पाडलंय. अहो किती वर्ष आम्ही बघतोय ना. बरोबर काय म्हणाले माहितीये का? पार्क करणार आहेत मुलांसाठी म्हणून. मला नाही वाटत, मला वाटतं एखादं शॉपिंग सेंटरच उभं करतील तिथे. करतील ना काय, पण कळतच नाही मला काय यांचं. हो ना, ते इतकी सुंदर फुलं द्यायचं बरं का ते झाड. खारकरांचं, फुलांचं नाही. काय कसं काय न कळत कसं काय ते करतात ना, काय कळत नाही त्यांचं. मग आपण फोन करूया त्यांना. फोन करूया म्हणजे काय करेल, फोन नाही लागत नाही या फोन. प्रॉब्लेम तोच आहे, फोन लागत आहे त्यांचं. काय कळत. इतकी काळजी करणार का काय आबा? मी जाऊन विचारून येऊ का? हो, नको नको, तू ताज घेऊ नको. बरं, मी तुम्हाला दूध देते. हो येते. हो दे. पेपर पण तिकडे ठेवलाय. हो दे. आणि माझ्या खोलीमध्ये पाठवा, मी तोपर्यंत. हो, मी आणते. खरंच काय सुंदर झाड होतं नाही? हो हो. बाबा काय रे? काय पगार आहे माझा, पगार आहे. पगार तुझा? हो. अरे पण माझ्याकडे कशाला? आईकडे देतोस ना नेहमी. काहीतरी वेगळं करायचं ठरवलं मी. म्हणजे पैसे ना नवीन वर्षाची सुरुवात म्हणून कुठेतरी असे इन्व्हेस्ट करायचं म्हणतोय. अरे वा वा वा, गुड. पण हे अचानक कसं काय सुचलं? अचानक नाही, जिमखाना पोरं आली होती, ते सगळे ते बॉन्ड्स आणि शेअर्स बद्दल बोलत होते, तर म्हटलं गुड गुड गुड. तू इथे अच्छा, म्हणजे त्या पोरांचं ऐकून तुला असं वाटलं? हा, ऐकून नाही, माझा आधी ठरलं होतं, पण ते ऐकून कन्फर्म झालं. पण काय माहितीये, मला त्यातलं काहीच माहित नाही. मी म्हटलं तुमच्याकडून मार्गदर्शन. अरे मिळेल ना, मिळेल, नक्की मिळेल. खरं म्हणजे मी हे तुला आधीच सांगणार होतो, पण आता तूच ठरवलंयस. चांगलंच आहे, उत्तम. छान आहे. छान आहे ना. आता बाबा का? आता बाबा का बरं? अगं आई, तसं नाहीये. नाही नाही, मला माहिती होतं मुलं मोठी झाली, कमावती झाली की आईला विसरतात, पण असं बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं. आई काहीतरीच काय. तरी मी तुला म्हटलं होतं की माझ्याकडे देऊ नकोस म्हणून. ना बघ, आता सांभाळ. काहीच बोललेलं नाहीये. मी काहीच बोललेलं नाहीये. चला, मी निघतो. ते काय ते उरकून घ्या. रागावलीस? नाही. उद्यापासून काय करायचं शिर्या? सॉक्स आणि रुमाल बाबांकडेच मागायचे. रुमाल. रागावलीस? आबा, जेवायला येताय ना तुम्ही? आलो. हा, मी वाटच बघत होते तुमची. गोळी घेतलीत का तुम्ही? गोळी वगैरे. सावकाश. जरा काय झालंय, मी थोडस ते बदललं ना उशांचं कव्हर. सावकाश. हा, बरं. काय वाढू तुम्हाला आधी? काय वाट?
नाही भात घ्यायचा आहे का? साधं वरण ठेवलंय मी बाजूला. भजी फोड वगैरे काही हवंय का पोळी भाजीने सुरुवात करते? हो काय तर काही नाही. हा पोळी भाज्याने सुरुवात करतो आपल्या पोळी भाजी. आबा काय झालं तुम्हाला? काय भाज्या काय सुरू करा तुम्ही, कारण की मी नंतर बसते, माझं हे काम उरकते आणि मग मी बसते. हा ते पुण्याचं पार्सल नाही का, ते सगळं काम मला करायचं होतं. मग मी एक चिठ्ठी पण लिहितीये. बघा ना, फोन नाही काही नाही. काही फोन नाही काही नाही निरोप नाही काय समजायला काय माणसाने कळायला पाहिजे ना. नाही मी लिहिलंय त्याच्यामध्ये की आबांना तुम्ही एक तरी रात्रीचा फोन करत चला, कारण की काळजी वाटते ना सारखी. रात्रीचा फोनच उपयोग समजायचं काय माणसाने. नाही काहीतरी गडबड असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल नाही का. पण हवा सुद्धा कशी चमत्कारिक आहे ना, मध्ये थंडी वाजते मध्ये काय. अहो काय गरम कपडे. मी म्हटलं पुण्याच्या लोकांना म्हटलं आम्हाला पाठवून देते सगळे कपडे. आता इथेही थंडी पडली आहे. काय झालं आपलं नाही, पण त्याचा चौथा माळ असल्यामुळे थंडी त्यांना जास्ती लागत असणार. आणि पुढे केस नाही डोक्यावर. का चौथ्या मजल्यावर कधी? काय बोलताय आबा तुम्ही? चौथ्या मजल्यावर कोण चौथ्या मजल्यावर गेलं? खारकर नाही का चौथ्या मजल्यावर? अगो बाई तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय. मी प्रमोद पंतांचं म्हणतेय. प्रमोद बा पुतण्या पुण्याचा. हो त्यांना मी चिठ्ठी लिहिते आणि पार्सल नाही का पाठवायचंय. हा जाईल म्हणा. एक्सप्रेस हायवे म्हटल्यावर संध्याकाळपर्यंत मिळावं मला. एक्सप्रेस हायवे कुठे? कुठला एक्सप्रेस हायवे? खारकरांच्या घरापुढे एक्सप्रेस हायवे कुठला आहे? अगं विटा आणि रेती एक्सप्रेस. आबा एवढी आठवण येते का तुम्हाला खारकरांची? नाही आपण फोन करूया त्यांना. फोन लागत नाही ना. अहो काय झालं, नातू इंटरनेटवर बसला असेल ना. बरं का, इंटरनेटवर बसलं ना की फोन लागत नाही. हा सांगायला पाहिजे इंटरनेटवर बसू नको, खुर्ची बिची बसायला. इंटरनेट बसायला जागा का इंटरनेटवर? फोन लागायचं समजायचं काय माणसाने. अहो आबा तुमचं जेवण उरकले की आपण जाऊन येऊया का त्यांच्याकडे? तर मी चक्कर मारून येते. एक मिनिट हा, पुढे आले दारावर. चालू द्या. काका आबा आहेत का घरात? हो आहेत ना. या ना या. बसा. घाई नाही आहे ना तुम्हाला? म्हणजे नाही आबा जेवायला बसलेत ना म्हणून म्हटलं मी. हो नाही काही घाई नाही, त्यांना म्हणावं सावकाश जेवा. बरं तुम्ही जेवलात का? हो जेवूनच आलो घरनं. का खाता थोडीशी खीर केली आहे मी. नाही नको. बर बसा ना. बस आबा खारकर आले आहेत. अरे आलं का? अहो नाही आबा अहो तुम्ही तुमचं जेवण घ्या ना. हा मी त्यांना सांगितले तुम्ही जेवायला बसलायत म्हणून. बसलेत ते. हो तुम्ही आणि सावकाश होऊ द्या. त्यांनीच सांगितलंय बरं का. त्यांनी सांगितलंय तुमचं सावकाश होऊ द्या. आलो विचारलं त्यांना काही खीर वगैरे हवी आहे का? काय म्हणतात? नको म्हणाले. मी चहा टाकते त्यांच्यासाठी. तुम्ही सावकाश होऊ द्या. द्या. अगदी सावकाश होतो. बसत ना त्या? हो मी सांगू का त्यांना? काय नाही का पंखा वगैरे काय? लाईट. हा काय म्हणता खारकर? बोला बोला. आबा आला तेवढ्यात जेवून, म्हणजे अर्ध पोटी नाही ना उठलात? नाही काय खारकर, मी आहार जरा मर्यादित केलेला आहे. मी कुठेतरी वाचलं होतं की कमी खा आणि जास्त जगा. त्यावेळेला जमलं नाही. आता तो नियम पाळायला हवा. म्हणून तर ही वरची वाढीव 20 वर्षे मिळालेत बोनस म्हणून. बरोबर. काय झालं आबा? खारकर मी तुमच्यावर खरं म्हणजे संतापलेलो आहे. मी तुमच्याशी बोलणारच नव्हतो. ठरवलं बोलायचं नाही म्हणून. का बुवा? का म्हणजे काय? संध्याकाळी तुमचा पत्ता नाही, सकाळी तुम्ही वॉकला आला नाहीत. अरे फोन तरी करायचा एक. काय कारण काय? नाही काही नाही, सहज. सहज? हो म्हणजे कंटाळा आला. कंटाळा? खारकर तुम्हाला हा कंटाळा महागात पडणारे लक्षात ठेवा. म्हणजे मग गॅस ट्रबल, ऍसिडिटी, अपचन सगळं सुरू होईल. या वयामध्ये हेल्थ इज अ मस्ट. आपल्यामुळे घरच्यांना त्रास होऊ नये, त्यांना काही प्रॉब्लेम होऊ नये याची जबाबदारी आपण घ्यायला हवी. पण तुम्ही जर फिटनेसकडे लक्ष दिलत ना तर घरच्यांना प्रॉब्लेम होणार नाही. काय तुम्हाला काही प्रॉब्लेम काय खारकर? नाही
काही नाही. पण नाही कसं, तुम्ही आल्यापासून मी पाहतोय तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवताय. काही नाही, काही नाही. हे बघा खारकर, एक तुम्ही लक्षात ठेवा. हे बघा काय आहे, तुम्ही सारखं लपवू नका माझ्यापासून. ते दुःख, जखमा, समस्या ह्या लपवण्यापेक्षा जर मोकळ्या केल्या ना तर बरं वाटेल. आबा मी चाललो. चालला कुठे? एवढ्याच नको प्रॉब्लेम सांगून मग जा ना. थांबा, अशी जाऊ नका. अगं श्यामला एक केळं द्या ना वेलची. नाही आबा तसं नाही, म्हणजे मी चाललोय कायमचा. हा? कुठे? वृद्धाश्रमात. आत्ता जरा बरं वाटलं. डोकं नुसतं ठणकायला लागलं होतं रे. तुझं डोकं ठणकाल झालं काय? बॉसच्या केबिन मध्ये मी होतो. हो, मग तुझं डोकं का ठणकतंय? म्हणजे अरे ते तर बॉसनी आधीच खाल्लं असणार ना, मग ठणकायला उरतं कुठे काय? ओ, घरचा फोन आहे. मला वाटलं बॉस यंदा तरी सुधारला असेल नवीन वर्षात. शक्य आहे ते? हा बोल ग. हॅलो. अरे काय ग नाही काय रे, काय हो म्हण. आबा बोला. काय? काही विशेष नाही, सहज फोन केला होता. हा हा, नाही मला वाटलं असं अचानक एकदम. बोला काय म्हणताय? हे शेखर, एक प्रॉब्लेम झालेला आहे. काय हो, काय झालं? आबा तुम्ही. नाही माझा नाही रे, खारकरांचा. बरं बरं, पण प्रॉब्लेम काय झालाय? बरे आहेत ना? नाही तसे बरे आहे, पण 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 काय? काय आहे शेखर, खारकरांचा मुलगा त्यांना वृद्धाश्रमात पाठवतोय. अहो काय सांगताय काय? हो, तर आपण काहीतरी करायला हवं. हो बघू, आपण करू काहीतरी. बघतो मी, आल्यावर बघू. हा बरं, मग ठेवू? हा ठेव ठेव. शेखरनी विषय टाळला. तू खरंच कामात होता की केवढ्यांदा ओरडला कानात. तेच काका सांगत होते की ते बोलले होते मुलांशी आधी. हो बोललो मी. काय बोललो काय खारकर, तुम्ही काही बोललेलं नाही. खारकर हे बघा, या बाबतीत गप्प राहून काही होणार नाही. हो, म्हणजे माझं काय म्हणणं आहे, असं एका वेळी निर्णय घेतला नसणार ना, काहीतरी बोलणं झालं असेलच ना आधी. हो, काय खरं की नाही खारकर? मी एवढा मोठा निर्णय एका दिवसात कसा घेऊ शकतो तू? नाही. अहो नाही, घरामध्ये काहीतरी चर्चा वगैरे झाली असेलच ना? हो झाली. पण तुम्ही एका शब्दाने मला बोलला नाही खारकर. हा, अहो निदान आबांना तरी सांगायचं, आम्ही होतो. म्हणजे आम्हाला काय परके समजतं का काका तुम्ही? हा, अहो म्हणजे काय आहे, काय म्हणतात ते 11th आवरला सांगून काय उपयोग आहे? सगळी तयारी झाली असेल ना त्यांची. हो, म्हणजे उद्याच जायचं म्हणतोय. अगं बाई, मी चांगला खडसावतो त्याला, असं कसा वागू शकतो तो? हा, नको नको आबा, नको, उगाच नको. अरे उगीच नको म्हणजे का वायरपण झाला? तुमची इच्छा आहे का मला सांगा? नाही, पण तरी पण नकोच आबा. अहो नाही आबा, ते नको म्हणतात तर उगाच तुम्ही. हो ना. नाही काय नाही, मी जाऊ त्या सोक्ष मोक्ष लावणार आहे. तुम्ही जा. तरी नाही, पण आबा, राहू, नको. तुम्ही त्याला माझ्यावर नको म्हणू नका, त्याला माझ्यावर. जरा ऐका ना तुम्ही. माझ्यावर त्याला मी बरोबर करतो. नाही आबा, मी तुम्ही या माझ्यावर, मला माहिती नाही काय होत. या. हो, आबा, या. या. तुम्ही या माझ्यावर. या. आता कुठे राहिले? नाही, जेवायची वेळ झाली म्हणून म्हटलं मी बघून येऊ. नको. नाही नको, म्हणजे त्यांना आवडणार नाही ते. नंतर मग आल्यावर उगाच चिडचिड करत बसते.
आता ह्याना तिकडे जायची गरज काय होती म्हणतो मी. नाही नाही, पण काय हरकत काय, आता आबांचे मित्र आहे, त्यांना वाटणारच नाही का? ते सगळं बरोबर आहे, उगाच उगाच. नाही नाही, तुम्ही गेला नसतात का, तुमचा मित्र असता तर? श्यामल, प्रश्न तो नाहीये. मग अगं तिथे त्यांच्या घरामध्ये काय अंतर्गत वाद आहेत आपल्याला काय माहिती आहे? तिथे काय परिस्थिती तुला माहिती आहे का? ही तिकडे जाऊन काहीतरी उलट सुलट बोलून आली मग. नाही नाही, पण बोललंच पाहिजे बरं का. हा, कोणीतरी कान उघाडणी केली पाहिजे खारकरांच्या मुलाची. अगदीच ताटाखालचं मांजर आहे बरं का. श्यामल, बरोबर आहे तुझं, पण काय आहे की उद्या तो मुलगा आबांना काहीतरी उलटून बोलला मग त्यांना सहन होणार आहे हे सगळं? जरा कोणी काय बोललं की त्यांच्या मनाला लागतं. हो, मग जायचं कशाला उगाच? अहो ठीक आहे. शरण करील तो हरण संकटा. आबा, 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 अहो काही बोललात का त्याला? नीट बोलला तरी का तो? चांगली कान उघडणी केलीत ना, बरं केलं. अहो हल्ली असा वागायला लागला, पूर्वी बरा होता तो. हे पूर्वी बरे होते. मग काय तर. नाही, सगळे बरेच असतात लग्नाच्या आधी. बायकोच्या नादाने मला माहिती ना ती वैशाली, तुम्हाला माहिती. तू ऐक ना जरा. हो, आबा, अहो शेवटी फलित काय पण काही नाही. हसतायत म्हणजे काम पत्ते. शबाश. काय काम फटते 100%. वाटलंच मला. म्हणजे मला मला खात्रीच होती की आबा गेले ना स्वतःहून तिथे म्हणजे काम 100% होणारच. हो. आबा आबा काय बोललात काय पण? मी थोडा उलटा प्रवास केला. तो कसा? मी गेल्या गेल्या खारकरांच्या मुलाला म्हटलं की उत्तम कल्पना आहे, सगळ्या म्हाताऱ्यांना वृद्धाश्रमातच पाठवायला हवं. काय आहे, 4 समविचारी माणसं भेटतात, मन रमतं. खारकर बरं का खवळले आणि डोळे वाटारून माझ्याकडे बघायला लागले. अगो बाई, मग काय केलं, मी खारकरांना झापलं. अहो म्हटलं, तुमचा गृहस्थाश्रम आता पुष्कळ झाला बरं का, आता तुम्ही वानप्रस्थाश्रम स्वीकारायला हवा. तर खारकर सैरभैर झाले. मग मी त्यांची बॅग भरायला सांगितलं. त्यांची सून उत्साहानं कामाला लागली. हो, लागणार नाही तर काय. मला माहिती ती कशी आहे वैशाली. मग मी त्यांना काय म्हटलं की तुम्ही आणखीन एक बॅग द्या. तर त्यांनी मला विचारलं, काय बा, का कशासाठी बा? तर मी त्यांना म्हटलं, तुम्ही एक बॅग तयार ठेवा. कारण काय आहे, तू तुझ्या बापाला 70ीत घराबाहेर काढतोयस, पण आपल्या पुढची पिढी सगळ्यात बाबतीत आपल्यापेक्षा अधिक फास्ट आहे. तुझा मुलगा कदाचित तुला 40शीतच वाटेला लावेल. चांगली चपराक दिली, सणसणीत. नाही पण आबा, अहो पण ते कारण काय होतं, ते भांडण काही वाद झाला होता का? वाद असं काही नाहीये. काय ते दोघे कामाला जातात ना, तर ह्यांच्यासाठी त्यांना वेळ द्यायला मिळत नाही. या धावपळीमध्ये बरं का, या खारकरांकडे लक्ष कोण देणार असं त्यांना वाटत असतं. हो, म्हणून वृद्धाश्रम. हो, म्हणूनच सांगितलं ना, आतापासून तुझ्यासाठी रूम बुक करून ठेव. छान केलं, उत्तम. समजावलं दोघांनाही, मग तिढा सुटला. हा, बरं आता चला जेवायला. आबा, आज वेळ चुकली तुमची. हा, चला पानं घेते मग. श्यामल, हा. इथली वेळ चुकली तरी चालेल, तिथे मी वेळेवर पोचलो याचा आनंद आहे. 3 cheers for गंगाधर टिपरे. हिप हिप अरे हिप हिप अरे हिप हिप. शर्या, काय रे, मगाशी मी आलो तेव्हा मला पेपर मारला तुझ्या वयाचा आहे का रे मी? हा, चालते तुमची मांडव लोळून येतो म्हणजे वाटत आहे कसं? अहो, आबा, कान कर. लगे रहो. नीट 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 बोला आबा, नीट बोला. अरे केवढ्यांना ओरडलास,
क्रीम लावत होतो ना मी चोकला नाही काय गाडवासारखं काय होतो क्रीम काय लावताय? काय नाही, थंडी पडायला लागली ना हो का? त्याच्यामुळे जरा बरं असतं अच्छा. स्किनला. आबा पाय कुठे आहेत तुमचे? पाय कुठे आहेत? रे काय करतो काय रे? आबा पाय धरतोय, नमस्कार हा करतोय. धरतो. मला वाटलं ओढतोस की काय. नाही हो. तर काय झालं तू सकाळी कोणाला तरी फोनवर सांगत होता ना ठणकावून मी हाडाचा मराठी माणूस आहे, म्हणून मला वाटलं मी दुसरा मराठी माणूस दिसल्याबरोबर चांगला होता. हसतो काय गाढवा? हा विनोद नाहीये, ही शोकांतिका आहे. इट्स अ ट्रॅजेडी. हसू नकोस. आबा 205 मधल्या मराठी माणसाला तुम्ही जो धडा शिकवलात ना, ग्रेट आबा, मस्तच. हा? खारकरांचा मुलगा हा सॉलिड लेक्चर दिलं ना. लेक्चर नाही दिलं मी. काय आहे माहितीये का, तुला सांगतो शर्या, तो हा खारकरांचा मुलगा आहे समजतात, पण लक्षात ठेव की टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. मला वाजवून दाखवू नको. 2 हात वापरले. एका तू आता एकच वापरला. मी दोघांचे मिळून 2 हात झाले ना. कधीही एका हाताने टाळी वाजत नाही. तर हे काय आहे, थोडे थोडे गैरसमज दोघांमध्ये असतात. समजूतदारपणा दाखवायला हवा. तर खरं सांगू का शर्या, दोघे बरं का समजूतदार आहेत. समजूतदारपणा दोघांमध्ये होता. तर प्रश्न काय होता, कोणतरी मध्यस्थी करण्याचा. ती मी पुढे केली गरज. ग्रेट आबा, मस्तच. म्हणून मी पाय धरत होतो. हा म्हणून करत होता ना. राहू दे. तू पाय धर, मी कान धरतो तुझे. नको आबा, मी सगळ्यांना सांगणार आहे. काय क्रीम का लावताय तुम्ही? बघतात आणि इकडे लाव ना, इकडे नको. अर्थात बघतात. मी तुला लावू का? असं आता सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी